जय शिवराय शेळी पालक मित्रांनो, मी तुमचा कृषी मित्र योगेश मनसुख आपल्या ऑर्गॅनिक शिवार या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, शेळी पालन व्यवसायामध्ये आता अनेक तरुण येत आहेत, काही लोक अजून खूप काही वर्षापासूनही शेळी पालन व्यवसाय करतायत। पण एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती की शेळी पालन व्यवसायामध्ये यशस्वी होण्याचं प्रमाण कमी आहे आणि अपयशाचं प्रमाण अधिक आहे। तर या गोष्टींची कारण शोधल्यानंतर अपयशामध्ये जी काही कारण आहेत, शेळी पालन फार्म अयशस्वी होण्यामागची जी कारण आहेत, त्याच्यामध्ये एक सर्वात महत्त्वाचं जे कारण जे मला दिसून येतं अनेक लोकांच्या बाबतीमध्ये, ती त्यांना ब्रीडिंग बाबतीत असलेलं अज्ञान। ब्रीडिंग कशा पद्धतीने केलं पाहिजे किंवा मग इनब्रीडिंग म्हणजे काय, क्रॉस ब्रीडिंग म्हणजे काय, लाईन ब्रीडिंग म्हणजे काय, प्युअर ब्रीडिंग म्हणजे काय, ह्या गोष्टी अनेक शेळी पालन करणाऱ्या लोकांना माहीत नसतात। लोकांना त्याबद्दल माहिती दिली जात नाही, त्यामुळे लोकांचे नुकसान, अनेक शेळी पालकांचं नुकसान त्यामधून होतंय आणि मग ते फार्म बंद होतात। ह्याच सर्व गोष्टी आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्यासाठी सर्वांसाठी, सर्व पशुपालकांसाठी, शेळी पालकांसाठी अत्यंत माहितीपूर्ण असा असणार आहे। त्यामुळे या व्हिडिओला लाईक करा आणि आपण आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। मित्रांनो, शेळी पालन व्यवसायामध्ये ब्रीडिंग जे होतं ते 4 प्रकारे केलं जातं। एक तर इनब्रीडिंग होतं, क्रॉस ब्रीडिंग केलं जातं किंवा प्युअर ब्रीडिंग असतं किंवा लाईन ब्रीडिंग होतं। तर याच्यापैकी शेळी पालनामध्ये आपल्याला कोणत्या गोष्टीतून फायदा होऊ शकतो आणि कोणत्या गोष्टींमधून आपलं नुकसान जास्त आहे ते आपण समजून घेऊया। इनब्रीडिंग ज्या वेळेला आपल्या फार्म मध्ये होत असतं तर आधी इनब्रीडिंग कशा पद्धतीने होतं हे आपण समजून घेऊया। इनब्रीडिंग म्हणजे काय मित्रांनो, की तुमच्या फार्म मध्ये समजा 2 शेळ्या आहेत आणि एक बोकड आहे, तर त्या 2 शेळ्यांना तुमचा तो एकच बोकड तुम्ही क्रॉस करत असता आणि त्या शेळ्यांना होणारी जी करडं असतात ती ज्या वेळेला मोठी होतात तर त्यातल्या ज्या फिमेल असतात, जी करडं तुमच्या फार्मवर जन्माला येतात, त्यातल्या ज्या फिमेल असतात त्या फिमेलना सुद्धा तुम्ही तोच बोकड पुन्हा रिपीट करता। म्हणजे त्या बोकडाद्वारे त्या करडांच्या ज्या आई असतात शेळ्या, त्यांनाही तुम्ही त्याच बोकडाने क्रॉस करतात आणि त्या शेळ्यांना झालेल्या पाठी असतात त्यांनाही तुम्ही त्याच बोकडाने क्रॉस करत असता। त्यामुळे जे ब्रीडिंग होतं त्याला इनब्रीडिंग असं म्हटलं जातं। इनब्रीडिंग मध्ये काय होत असतं, ज्या वेळेला त्या बोकड आणि ती शेळी यांना क्रॉस करून जी करडं जन्मलेली असतात तर त्यांच्यात ऑलरेडी त्यांचे जीन्स आलेले असतात। त्यामुळे पुन्हा आपण त्याच बोकडाने ज्या वेळेला त्या पार्टीला आपण क्रॉस करत असतो तर त्यावेळेला पुन्हा ते जीन्स तिथे रिपीट होतात आणि याचं नुकसान असं होत असतं मित्रांनो, की आपल्या शेळ्यांमध्ये, शेळ्यांच्या करडांमध्ये वजन वाढ येत नाही, शेळ्यांची उंची वाढत नाही, शेळ्यांची प्रतिकार शक्ती कमी होत असते। बऱ्याचदा काय होतं की करडांची इम्युनिटी कमी असल्यामुळे करडं लहान असतानाच दगावण्याची पण शक्यता असते, कारण छोट्या मोठ्या आजारांना सुद्धा प्रतिकार करण्याची त्यांची तेवढी क्षमता तयार होत नसते। त्यामुळे इनब्रीडिंग ही कन्सेप्ट व्यवस्थित समजून घ्या। म्हणजे थोडक्यात काय की वडील आणि मुलगी यांचं जर तुम्ही ब्रीडिंग करत असाल तर ते इनब्रीडिंग आहे हे समजून घ्या शेळी पालनामध्ये। त्यामुळे इनब्रीडिंग कृपा करून करू नका। तुमच्या फार्म मध्ये जर तुम्हाला ब्रीडर ठेवायचा असेल तर तुम्ही जिथून शेळ्या आणल्या असताल तिथून तुम्ही बोकड घेऊ नका, कारण तो सुद्धा त्याच फार्मवर जन्माला आलेला बोकड असतो, तिथलेच त्याचा डीएनए असतो। त्यामुळे तुम्ही दुसऱ्या फार्मवरून बोकड खरेदी करा ब्रीडिंग साठीचा, त्यामुळे त्यांचा डीएनए पूर्णपणे त्या शेळ्यांपेक्षा, त्यांच्या पाठींपेक्षा वेगळा असेल। लाईन ब्रीडिंगची संकल्पना काय आहे की आपल्या फार्म मध्ये एकाच बोकडापासून वेगवेगळ्या शेळ्यांना जी करडं होतात तरी पण त्यांच्यामध्ये त्या बोकडाचा, आपला जो ब्रीडर असतो त्याचा डीएनए सगळ्याच करडांमध्ये असतो। त्यामुळे ती जी करडं असतात त्यात काही मेल आणि फिमेल असतात, तर त्यांच्यामध्ये जे आपण ब्रीडिंग करतो तर त्याला आपण लाईन ब्रीडिंग असं म्हटलं जातं। म्हणजे आपल्या फार्मवर एकाच बोकडापासून जन्माला आलेली करडं ते भाऊ बहीण असतात, तर त्यांना आपापसात आपण क्रॉस करत असेल तर त्याला लाईन ब्रीडिंग म्हटलं जातं। त्यामुळे ती गोष्ट टाळा, इनब्रीडिंग आणि लाईन ब्रीडिंग आपण टाळलं पाहिजे। ह्या 2 गोष्टी व्यवस्थित समजून घ्या। त्या गोष्टी करणं आपल्या फार्म मध्ये टाळा, त्याचे खूप नुकसान आपल्याला होत असतं।
आणि आपल्याला जर चांगले रिझल्ट पाहिजे असतील शेळी पालनामध्ये, तर एक तर तुम्ही क्रॉस ब्रीडिंग करू शकता किंवा प्युअर ब्रीडिंग करू शकता. क्रॉस ब्रीडिंग ही संकल्पना शक्यतो जे कटिंग मार्केटसाठी काम करणारे फार्म असतात त्यांच्यामध्ये ही संकल्पना वापरली जाते. क्रॉस ब्रीडिंग म्हणजे काय की आपण आपल्या शेळी पालन फार्म मध्ये जर आपल्याकडे समजा उस्मानाबादी शेळ्या असतील किंवा आपल्या गावरान शेळ्या असतील, तर त्यांना आपण बीटलने बोकड क्रॉस करतो किंवा सोजात क्रॉस करतो, कोटा बोकड क्रॉस करतो. तर हे जे आपण वेगळ्या जातीचा प्युअर ब्रीड मधला बोकड आपल्या गावरान किंवा उस्मानाबादी शेळ्यांना आपण क्रॉस करतो, त्याला क्रॉस ब्रीडिंग असं म्हटलं जातं. किंवा इतर कुठल्याही ब्रीडचा बोकड वेगळ्या अशा ब्रीडला क्रॉस करणं म्हणजे त्याला क्रॉस ब्रीडिंग म्हणतात. म्हणजे बिटलचा बोकड तुम्ही सिरोळीला क्रॉस करू शकता किंवा सोजाचा बोकड तुम्ही बिटलला क्रॉस करू शकता. हे जे आहे तर याला आपण क्रॉस ब्रीडिंग म्हणतो. आणि याच्यामध्ये शक्यतो गावरान शेळी पालनामध्ये आणि बंदिस्त ज्या वेळेला काम करतात लोक, उस्मानाबादी शेळी पालन असेल किंवा कटिंग मार्केटचं काम असेल, तर याच्यामध्ये क्रॉस ब्रीडिंगचे रिझल्ट चांगले येतात. त्याने आपल्या गावरान किंवा उस्मानाबादी शेळ्यांना जर चांगल्या क्वालिटीचा बिटल कोटा वगैरे आपण क्रॉस केला ब्रीडर, तर आपल्याला कार्डांमध्ये त्याचे रिझल्ट मिळतात. कार्डांची वजन वाढ उंची चांगल्या पद्धतीने मिळते. त्यामुळे आपल्याला कटिंग मार्केटचा माल त्याच्यासाठी वजन वाढ चांगली आपल्याला मिळत असल्यामुळे त्याचा फायदा शेळी पालकांना होत असतो. आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे जी सर्वात, त्याच्यामध्ये ब्रीडिंग, प्युअर ब्रीडिंग ही एक संकल्पना आहे की ज्याच्यामध्ये प्युअर ब्रीड फक्त क्रॉस केलं जातं. म्हणजे उस्मानाबादी टू उस्मानाबादी बोकड असेल किंवा बिटल शेळी असेल तर बिटल बोकड असेल, सिरोळी शेळी असेल तर सिरोळी बोकड असेल, सोजात शेळी असेल तर सोजातचाच बोकड असेल, सानेन शेळी असेल तर सानेनचाच बोकड असेल. तो ह्या ज्या गोष्टी आहेत त्या प्युअर ब्रीडिंग सेटअप मध्ये येतात. त्यामुळे जे लोक ब्रीडिंग मध्ये, आता काही लोक बिटल मध्ये काम करतायत ब्रीडिंग सेटअप मध्ये, काही लोक बोर मध्ये करतायत काम, काही सोजात मध्ये काम करतायत. तर हे जे ब्रीडिंग सेटअप आहे तर याच्यामध्ये प्युअर टू प्युअरच क्रॉस केलं जातं आणि ते फक्त ब्रीडिंग सेटअप मध्ये काम चालतं, प्युअरिटी मध्ये. त्यामुळे ह्या संकल्पना व्यवस्थित समजून घ्या. आणि आपण जर यातल्या कुठल्या चुका आपल्या फार्म मध्ये करत असाल, इन ब्रीडिंग लाईन ब्रीडिंग सारख्या, तर त्या गोष्टी आपण आपल्या फार्म मध्ये टाळा. आपण क्रॉस ब्रीडिंग करू शकता, त्याचे रिझल्ट मिळतील, किंवा आपण प्युअर ब्रीडिंग हे करू शकता, त्याचे तर उत्तमच रिझल्ट आपल्याला मिळतात. त्यामुळे या संकल्पना व्यवस्थित समजून घ्या. आणि आपल्याला जर त्या संबंधित काही शंका असतील तर आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. आम्ही आपल्या प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न नक्की करू. शेळी पालन व्यवसायातील माहितीपूर्ण अशा नवीन व्हिडिओसह पुन्हा एकदा आपण भेटूया. धन्यवाद.